ठाकरेंच्या प्रकरणाची सर्व कागदपत्रे मर्यादा पाळा, नाहीतर सगळं काही समोर आणेन, मग तोंड दाखवायलाही जागा शिल्लक राहणार नाही. एकनाथ शिंदेंचा एबीपी माझाशी बोलताना उद्धव ठाकरेंना इशारा. राज ठाकरे मोठ्या मनाचे, उद्धव ठाकरेंसारखे छोट्या मनाचे नाहीत. राज ठाकरे आल्यामुळे ताकद वाढली. ज्या तडजोडी होतील त्याला वेळ आहे. त्याचा महायुतीवरती कोणताही परिणाम होणार नाही. राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा देण्यासंदर्भात एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार. 13 राज्यातील 88 जागांवरती 26 एप्रिलला मतदान. पंतप्रधान मोदींच्या पुण्यातल्या सभेचं ठिकाण बदललं. सप महाविद्यालयाच्या मैदानाऐवजी आता रेसकोर्सच्या मैदानावरती सभा घेतली जाईल. पुण्यातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे आज निवडणुकीचा अर्ज दाखल करतील. अर्ज दाखल करताना प्रकाश आंबेडकर हजर असतील. जालनामधील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे आज शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत शक्ती प्रदर्शन केलं जाईल. भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे आज आपला उमेदवारी अर्ज भरतील. यानंतर बीड शहरातील आंबेडकर चौक, अण्णाभाऊ साठे चौक आणि मग छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं भव्य रॅली निघेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा प्रचार करणार. तर आज राहुल गांधी सुद्धा अमरावती दौऱ्यावर. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची सभा. सोलापूर आणि माढा या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची सोलापूरमध्ये सभा. धाराशिवचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी शरद पवार आज तुळजापूरमध्ये प्रचार सभा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 27 तारखेला सभा घेणार. या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता महायुतीच्या 3ही पक्षांची महत्त्वाची बैठक होते. दक्षिण मुंबईमधनं शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना उमेदवारीची शक्यता. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या दक्षिण मुंबईच्या आढाव्यामध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची यामिनी जाधव यांच्या नावाला पसंती. कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीनंतर बच्चू कडूंचं ठिय्या आंदोलन. आज सकाळी 10 वाजता बच्चू कडू शांततेमध्ये रॅली काढतील. या रॅलीसाठी जिल्हा मैदानामध्ये उपस्थित राहण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन. अमरावतीमध्ये बच्चू कडूंना मैदानावरती सभा घेण्याची परवानगी दिलेली असताना त्यांची परवानगी रद्द करून दुसऱ्याला मैदान दिलं जात असेल तर ते अयोग्य आहे. शरद पवारांची प्रतिक्रिया. बच्चू कडू जे करतायत ते योग्य आहे, शरद पवारांचं वक्तव्य. भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातला वाद चव्हाट्यावर. मोफत उपचारांच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करत सरकारच्या महात्मा फुले योजनेतनं पैसे लाटल्याचा ओमराजेंचा आरोप. बच्चू कडूंशी सकारात्मक बोलणं झालं. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. अमरावतीमध्ये शांततेत सभा पार पडली. अनेक वेळा असे प्रसंग येतात, अशा वेळी प्रोटोकॉलनुसार मोठ्या नेत्यांना प्राधान्य दिलं जातं. शिंदेंची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची परभणीत सभा. या सभेच्या वेळेला पावसानं हजेरी लावली आणि पावसात भिजतच ठाकरेंनी आपलं भाषण पूर्ण केलं. मोदी शहांना कान पकडून महाराष्ट्र उठाबशा काढत जय भवानी जय शिवाजी म्हणायला लावणार. उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवरती हल्लाबोल. राज्यामध्ये जुमला 1, जुमला 2 आणि जुमला 3 अशी मालिका सुरू झाली आहे. उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका. तोंडाची वाफ दवडल्याशिवाय उद्धव ठाकरेंना काहीच येत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंवर टीका. वाघाचं कातडं पांघरून कुणी वाघ होत नाही. हिऱ्यापोटी गारगोटी आणि सूर्यापोटी मेणबत्ती जन्माला आली. बुलढाण्यामधल्या सभेतनं मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. राज्यातल्या सर्व मोठ्या लढती आम्हीच जिंकू. मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास. राज्यात महाविकास आघाडी नाही तर महाबिघाडी असल्याची ही टीका. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंना मातोश्रीवरती कायमची सुट्टी मिळेल. लोकसभा निवडणूक झाली की 16 पैकी 10 आमदार शिवसेनेत जातील. नारायण राणेंचं वक्तव्य. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विशाल पाटील यांना कोणताही लेखी आदेश दिला गेला नाही अशी माहिती. काँग्रेस आता 25 तारखेला होणाऱ्या बैठकीत विशाल पाटील यांच्यावरती कारवाई करणार का याकडे लक्ष.
काही उमेदवारांची बंडखोरी ही पक्षाच्या हातात नसते. सांगलीतल्या विशाल पाटील बंडखोरी संदर्भात बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. प्रचारादरम्यान काही लोक पातळी सोडून टीका करतायत, ते योग्य नाही. भाजपचे नेते विनोद तावडेंचं वक्तव्य. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसनं 80 वेळा संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्याचाही विनोद तावडेंचा आरोप. विधानसभेच्या तोंडावर कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे महाविकास आघाडीमध्ये येतील, अमित देशमुख यांनी व्यक्त केला विश्वास. महाराष्ट्रद्रोही आणि भ्रष्टाचाऱ्यांसाठी मनसेचा पाठिंबा गृहीत धरू नका, संजय निरुपम यांच्या उमेदवारीवरनं शालिनी ठाकरेंचा इशारा. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातनं शिवसेनेकडनं रवींद्र वायकर आणि संजय निरुपम यांच्या उमेदवारीची चर्चा. आमदार रवींद्र वायकर आणि संजय निरुपम यांच्या विरोधात मनसे मात्र आक्रमक. आपली सासूरवाडी महाराष्ट्र आहे, मीही महाराष्ट्राचा जावई आहे, मला त्रास का देता, संजय निरुपमांचं मनसेला प्रत्युत्तर. बुलढाण्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना मनसेचे कार्यकर्ते सक्रिय. शेगाव आणि खामगाव या शहरातनं बाईक रॅली काढली, तर मनसेमुळे महायुतीला होणार मोठा फायदा, संजय कुटेंची प्रतिक्रिया. वंचितला महाविकास आघाडीमध्ये येऊ न देण्यासाठी महाविकास आघाडीतील एक शकुनी जबाबदार. सुजात आंबेडकरांचं नाव न घेता नाना पटोलेंवरती गंभीर आरोप. काँग्रेस हीच भाजपची बी टीम. सुजात आंबेडकरांचा भाजपवरती हल्लाबोल. काँग्रेसनं राज्यात एकही मुस्लिम उमेदवार दिला नसल्याचीही टीका. शिवसैनिकांच्या नाराजीनंतर नारायण राणेंच्या नवीन प्रचार पत्रकात अखेर बाळासाहेबांचा फोटो. महायुतीकडनं नवीन पत्रक तयार. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातनं नारायण राणेंचा विजय निश्चित. उदय सामंतांकडनं राणेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त. आपण अजिबातच नाराज नाही, भास्कर जाधवांकडनं स्पष्ट. ज्या वेळेला योद्धा शरण जात नाही तेव्हा प्रतिस्पर्धी गोटातनं त्याला बदनाम केलं जातं, जाधवांची विरोधकांवर टीका. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या हिंजवडीतील म्हातोबा देवाच्या यात्रेत पार्थ पवार आणि रोहित पवार एकत्र. यावेळी दोघे एकाच वेळेला बगाडावरती चढले. यावेळेला पार्थ पवारांनी रोहित पवारांना हात पुढे करत बगाडावरती चढायला मदत केली. रायगड रत्नागिरी जिल्ह्यानं 6 वेळेला निवडून दिलंय. आता 7व्यांदा सुद्धा जनता आपल्याला दिल्लीत पाठवेल, अनंत गीतेंना विश्वास. नामसाधर्म्यामुळे कोणतीही चिंता नाही, अनंत गीतेंची प्रतिक्रिया. सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी जयंत पाटील सातारा दौऱ्यावर. यावेळी प्रचारासाठी पारंपरिक बैलगाडीतनं रॅली निघाली. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी भिवंडीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यालयात भेट दिली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडनं कपिल पाटलांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. एकनाथ शिंदेंनी भाजपचे अकोला लोकसभेचे उमेदवार अनुप धोत्रेंना शुभेच्छा देत निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. यावेळी आमदार रणधीर सावरकर, माजी आमदार, शिवसेनेचे उपनेते गोपीकिशन बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया यांची उपस्थिती होती. मुंबईनंतर सिंधुदुर्ग गुजरात्यांच्या हाती देण्याचा भाजपचा डाव. गुजराती बांधवांसोबत नारायण राणेंनी घेतलेल्या बैठकीनंतर आमदार वैभव नाईक यांची टीका. महायुतीमध्ये पालघर लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा कायम. हा तिढा अद्याप सुटलेला नसल्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावरती मोदींचे बॅनर लावत भाजपकडनं प्रचार. तुम्ही तुमचा प्रचार करा, मात्र आमच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर बंटी पाटलांसोबत गाठ आहे, हे लक्षात ठेवा. आमदार सतेज पाटील यांचा महायुतीच्या कार्यकर्त्यांना गर्भित इशारा. उपसभापती असताना नीलम गोऱ्हे प्रचारामध्ये कशा? अंबादास दानवेंचा सवाल. पक्ष आदेशानुसार प्रचारामध्ये प्रचार करण्याचा आपल्याला अधिकार, नीलम गोऱ्हेंचं उत्तर. अजितदादांची पक्षातनं हकालपट्टी करतो असं विधान उत्तम जानकरांनी केलं. अजित पवारांबद्दल बोलावं इतकी जानकरांची पात्रता नाही. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांची उत्तम जानकर यांच्यावर टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्यात बोलताना शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांची जीभ घसरली. भाषणादरम्यान संजय शिरसाटांकडनं अपशब्दांचा वापर. आपण वापरलेला शब्द हा संसदीय आहे, आपण कुणाचाही अपमान करण्यासाठी बोलत नाही. संजय शिरसाटांकडनं आपली बाजू स्पष्ट. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करत निवडणुकीनंतर कामं करण्याचं आश्वासन दिलं.
नाशिकमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी डॉक्टर्स आणि नाभिक समाजाचा पुढाकार। मतदान केल्यास डॉक्टरांकडून तपासणी आणि इंजेक्शन फी माफ, तर केस कटिंग आणि दाढीवरती 25% सूट। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तामुळे मुंबई पोलीस करणार पोस्टल बॅलेटद्वारे मतदान। शहरातल्या सर्व पोलिसांचं पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्यासाठी अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू। वर्ध्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळेंचा गावोगावी जात प्रचार। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती संसदेत आवाज उठवण्याची क्षमता भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यात नाही, अमर काळेंची टीका। राज्यातील खारफुटीचं घटणारं क्षेत्र आणि कांदळवनांची तोड, सोबतच कांदळवन परिसरामध्ये झालेल्या अतिक्रमणांचा आढावा घेण्यासाठी कांदळवन क्षेत्रांचं नव्यानं सर्वेक्षण केलं जाईल। महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर कोकणातल्या 7 जिल्ह्यांमध्ये खारफुटीचं नव्यानं संरक्षण करेल। कल्याण डोंबिवलीकरांना दिलासा, जुन्या दरानं याही वर्षी पाणी दर आकारणी होणार। पाणी दर न वाढवण्याचा प्रशासनाचा निर्णय। ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून शुक्रवार आणि शनिवारी होणारा पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद असेल। मुंबई आणि परिसरात वीकेंडला उकाडा वाढणार, पारा 37 ते 38 अंशांवरती जाणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। प्रवाशांचा वातानुकूलित लोकलला प्रतिसाद वाढता असतानाही मध्य रेल्वेवरती एसी गाड्यांचा खोळंबा। काल उपनगरीय रेल्वेची फेरी रद्द झाल्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त। रेल्वे प्रवाशांना आता स्वस्तात मस्त जेवण मिळणार। उन्हाळ्यातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता जनरल डब्यांमध्ये स्वस्त दरात अन्न उपलब्ध करून दिलं जाईल। परवडणारं जेवण 20 रुपयात, तर न्याहारी 50 रुपयात मिळणार। माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी। माथेरानमध्ये येणाऱ्या लाखो पर्यटकांना मोठा दिलासा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।